देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला। वारी करून काय बदल झाला आयुष्यात? काय बदल झाला काय ताई सांगायचं आहे। अरे आयुष्यात मी खोटं सांगत नाही। मी आता तुम्हाला बोलल्यानंतर वाटेल जर मी माझ्या संसारात असतो तर असंच कुजून मी असतो हो। का संसार हा उकरड आहे। आज जिवंत माणसाचा उकरडा आहे संसार आणि त्या उकरड्यात टाकलेली वस्तू कधी जगली का? का नाशिवंत देहाचे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो रोज आयुष्य त्याला तुडून खातोय आणि तुडून खाल्ल्या असल्यामुळं या परमार्थाची जी कला आहे त्या परमार्थामुळं काय होतं तो जो आनंद आहे तो कधी न संपणारा आनंद आहे। आणि या संतांच्या वारीत तर इतकं भवितव्य असं आहे की ताई खोटं सांगू सुद्धा वाटत नाही असं आणि खोटं बोलणं हे सुद्धा पाप वाटत सत्य का तर संतांचं वाङ्मय सांगतं सत्य तू सत्य तू विठ्ठला। कागा दावीला हा जगदाकार हा फक्त जगदाकार दाखविलाय तू परंतु तू सत्य आहे ना मग सत्य बघायचं तर देव हा सत्य आहे। तुम्हाला देव आजमावायची गरजच नाही आहे का देव आहेतच आणि त्याच्याही पुढे सांगतो की तुम्ही स्वतः देव आहात पण तुम्ही ओळखायला तयार नाही। कारण का तर तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घररी। तुमच्या काम क्रोधा लोभामुळे काय झालेलं आहे त्या घरावर दडपण आले आणि ते दडपण असं आहे की त्याच्यात तुम्हीच बनवताय संसाराच्या वस्तू तुम्हीच बनवता त्याच्या खाली वजन तुमचं आहे आणि वजन डोक्यावर झाल्यावर तुम्ही म्हणताय देवा मला सोडव। कुणी सोडवायचं केलं कुणी मग ह्या जर गोष्टी आपण करतोय आणि देवाला साकडं घालतोय मग देवाने काय करायचं साकडे घालीत देव करेल पण तुम्ही तसं वागताय का? तुमच्यावर संस्कार आहेत का? देव करू शकतो करू शकत नाही असं नाही हो। संतांची भरपूर कामं केली प्रत्येक संतांच्या याच्या काय एक अभंग तर असे आहेत संतांसाठी काय नाही केलं जनाबाईसाठी भांडी गौऱ्या राखल्या नाही कसं असं देव सर्वस्व करतो पण केव्हा तुम्ही स्वतः बनलं पाहिजे। तुम्ही बनत नाही मला सांगा ताई मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बाबा तुम्हाला इन्स्पेक्टर व्हायचा आहे पोलीस भरती व्हायचा आहे इन्स्पेक्टर मग तुम्ही घरात बसाव का तुम्ही चिंतन करायचं मला इन्स्पेक्टर व्हायचं आहे केव्हा नोकरी लागायची मग त्याच्यासाठी लागणारं साधन काय तर शिक्षण घ्यावं लागेल UPSच्या परीक्षा द्याव्या लागतील त्याच्यात चांगले गुण मिळवावे लागतील आणि ते जेव्हा गुण तुम्ही मिळवाल तेव्हा तुम्ही त्या पदाला लायक व्हाल। पद मिळेल असं नाही पदाला लायक व्हाल त्या दिवशी तुम्ही त्या पदाला लायक व्हाल त्या दिवशी तुमची परीक्षा होईल त्याच्यात तुम्ही पास तर पद मिळेल। तसंही आमचं संतांचं पद आहे। संतांचं जर का आपल्याला संतांविषयी जर भाव तयार करायचा आहे तर आधी आपण बनलं पाहिजे। माऊलीचा अभंग आहे का आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे की दुसऱ्यावर भार घालू नका। दुसऱ्याने ह्यानी हे केलं अजिबात तुमच्या आयुष्यात कधीही कुणी काही करू शकत नाही। कुणाला काय करता येईल तुम्हाला सांगा? आपल्याविषयी आपल्या या देहाच्या किंवा या शरीराच्या दृष्टीनं आपल्या नशिबात लिहिलेला आहे तुका म्हणे होता ठेवा पण सापडला कुणाला तर तो या भावात सापड दुसऱ्याला नाही का सापडेल तर याचा जेव्हा भाव तयार झाला भाव ज्याचे गाठी लाभ त्याशी उठाउठी लाभ नुसतं म्हणायचं नाही मुखी नाम हाती मोक्ष मुखात नाम घेतल्याबरोबर हातात मोक्ष येतो मग मोक्षाची गरज नाही पण त्या संतांच्या वाङ्मयात तुकाराम महाराजांच्या भाषेत तुका म्हणे मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होय सांगवायची तुका म्हणे आमच्या घरात दासी आहे ती झाडू मारायला तिच्या कशाला आम्ही मागं लागू आम्हाला मोक्षाची गरज नाही बिलकुल नाही। आणि मोक्षाचा आताची जी तरुण पिढी आहे त्यांना काय त्या तरुण पिढीला फक्त एकच उपाय आहे का यांना फक्त संस्कार नाही बिलकुल दुसरं काही नाही संस्कार नावाची वस्तूच नाही यांना। मग जिथं संस्कारच नाही तर यांना कळेल काय? आता आम्ही ज्या काळामध्ये बाबा आमचे 5 नाही पैसे 10 पैसे यांना जर बोलायला गेलो ना हे काढ का यांना माहीतच नाही। मग ज्यांना जी वस्तू माहीत नाही त्यांना किती सांगा तर तुकोबराय सांगतात अरे हकारूनही सांगे तुका ना मग येता पण नामाचं चिंतन नाही ना देवाविषयीचा भाव आहे ना यांचा कमजोर आहे। कमजोर म्हणजे का नाहीच आहे मी तर म्हणतो हे फक्त कसं आहे कागदोपत्री